नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे कॅन्सर व इतर आजार आणि यावर होप मेडिसिन. आणि यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर माधुरी सोनावणे. डॉक्टर, स्वागत आहे. तर डॉक्टर माधुरी सोनावणे MD आयुर्वेद मेडिकल ऑफिसर असून 10 ते 12 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की खोकला, कॅन्सर व इतर आजारांवर होप मेडिसिन कशा पद्धतीने फायदेशीर ठरतात. तर डॉक्टर, सगळ्यात आधी होप मेडिसिनची संकल्पना थोडक्यात काय सांगाल? येस, होप आयुर्वेदिक मेडिसिन्सची जी संकल्पना आहे ती मेनली आपली नैसर्गिक औषधी आणि रोगप्रतिकारक शक्ती या दोन फॅक्टर्सवरतीच आधारित आहे. तर या दोन फॅक्टर्सलाच आपण का कन्सिडर केलेलं आहे किंवा ह्यांनाच का आपण गृहीत धरलेलं आहे. तर नैसर्गिक औषधीच बहुधा आपण हे बघत असतो की निसर्गामध्ये अनेक प्रकारचे पशु, पक्षी व प्राणी आहेत व तेही अनेकदा त्यांच्या जीवनकालामध्ये आजारी पडतात किंवा तक्रारी होत असतात त्यांना. आणि त्याचं निरसन करण्यासाठी ते निसर्गातच अवेलेबल असलेल्या ज्या काही वनस्पती आहेत, वनौषधी आहेत त्यांचाच उपयोग करून ते त्यांच्या तक्रारींपासून मुक्त होत असतात. तर अशा प्रकारे निसर्गातील ज्या उपलब्ध औषधी आहेत ह्या सर्व गुणसंपन्न आहेत, सर्व समृद्ध आहेत आणि त्यामुळेच त्याचा उपयोग आपणही मानवाने सुद्धा केला पाहिजे, जेणेकरून 100% नॅचरल आणि हर्बल वनस्पतींचा आपण यूज करू शकलो पाहिजे, जेणेकरून म्हणजे केमिकल्स वगैरे आपण अवॉइड करू शकलो पाहिजे या हेतूने, आणि ज्याचा अपायही मनुष्यांना होणार नाही. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती याला आपण महत्त्व दिलेलं आहे, कारण कुठलाही व्याधी निर्माण होण्यामागे किंवा तो व्याधी बरा होण्यासाठी जो फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती किंवा सेल्फ जी हिलिंग कॅपॅसिटी आहे जी आपल्या बॉडीमध्ये असते, प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते, त्यालाच आपण इम्युन सिस्टमसुद्धा म्हणत असतो. तर ती बेसिकली जर स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली कुठलाही मनुष्य हा आजारी लवकर पडत नाही किंवा पडला जरी तर तो त्यातनं बरा होण्यासाठी, रिकवर होण्यासाठी डेफिनेटली आपली जी इम्युनिटी आहे ती स्ट्रॉंग असणं फार आवश्यक आहे. म्हणून ह्या दोन फॅक्टर्सलाच कन्सिडर करून होप आयुर्वेदिक मेडिसिन्सनी विशिष्ट गुणकारी व प्रभावी अशा वनस्पतींचा उपयोग करून एक औषधी तयार केलेली आहे, जी सिनर्जिस्टिकली म्हणजे सगळ्या औषधींमध्ये जे जे गुणधर्म आहेत ते कंबाईन होऊन एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे फायदा करून देण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि त्याच प्रकारे ह्या औषधींची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर विशेषतः म्हणजे ही औषधी जी आहेत ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पेटेंट प्राप्त आहे. त्याचबरोबर ह्या औषधी FDA अप्रूव्ड आहेत, तसेच ह्या GMP सर्टिफाईड आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेवी मेटल्स किंवा मेटॅलिक डस्ट नाही आहेत असं आपल्याकडे सर्टिफिकेट्स आहेत. आणि आता विशेषतः सांगायचं म्हणजे ह्या औषधी अगदी साधारण सिंपल पाल्यापासून बनवलेल्या आहेत, म्हणजेच वनस्पतींच्या फक्त पानांपासून बनवलेल्या औषधी आहेत आणि अगदी सगळ्या वयोगटांना सूट होण्यासारख्या आहेत. म्हणजे अगदी अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष अगदी सगळेच जण ही औषधी कुठल्याही एज ग्रुपमध्येही सूट होत असते. याचा कुठलाही म्हणजे अपाय होत नाही, अगदी सेफ आहे. त्याचबरोबर ह्या औषधींचा उपयोग करत असताना कुठल्याही पॅथीची औषधं तुम्ही घेत असणार तर नक्कीच ह्याचा कुठल्याही प्रकारचा ॲडवर्स इफेक्ट, साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम आपल्याला दिसून येत नाही, आढळून आलेले नाहीत. त्यामुळे ही अगदी सेफ आहे त्याही पद्धतीने. तर तिचा आपण नक्कीच वापर करू शकतो. कुठल्याही सिरियस डिसीज असो किंवा माइल्ड फॉर्मचा डिसीज असो नक्कीच त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर या औषधींना कुठल्याही प्रकारचे पथ्य नाही. बऱ्याचदा पथ्यांनाही रुग्ण कंटाळतात आणि त्यामुळे ही औषधी कंटिन्यू करू शकत नाही, परंतु ही औषधी हर्बल, नॅचरल आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे हिला तेही पथ्य नाही आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही औषधींबरोबर कंबाईन करून घेतलं तर आपला जो सक्सेस रेट आहे तो नक्कीच आपण मॅक्सिमाइज करू शकणार आहोत. आणि त्याचबरोबर ही जी औषधी आहेत ही केमिकल्स, स्टेरॉइड्स किंवा कुठल्याही प्रकारचे मेटॅलिक डस्ट यापासून फ्री आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव नाही आहे. त्यामुळे ही खूप सेफ आहे आणि ह्याचा कुठलाही इव्हन भविष्यात पण ही औषधी घेतल्याने तुम्हाला काहीतरी दुष्परिणाम होतील किंवा डॅमेज होईल असं होत नाही. त्यामुळे अगदी सेफेस्ट आणि अजिबात टॉक्सिक नसलेली अशा प्रकारची ही औषधी आहे आणि ह्याच बेसिसवरती आपण ही प्रस्तुत केलेली आहे. बरोबर डॉक्टर, म्हणजे इन शॉर्ट ही यामध्ये काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. डॉक्टर, आता कॅन्सरचं प्रमाण पण दिवसेंदिवस वाढत चाललंय, तर कॅन्सरसाठी होप मेडिसिनचा काही उपयोग होऊ शकतो का? हो, नक्कीच. आता कॅन्सरसारखा आजार जर का आपण आत्ताच्या कालावधीमध्ये आपण बघतोय की ह्याची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे आणि ती खूपच काळजी करण्यासाठी किंवा चिंता करण्यासारखी बाब आहे. तर यामध्ये काय आहे की मेनली कॅन्सर जो होतो तो बहुधा जे काय आहे आपल्या जीवनशैलीमध्येच काही आहार, विहार किंवा मानसिक ताणतणाव आहे हे तर फॅक्टर्स झालेच, पण त्याचबरोबर अगदी सायंटिफिकली किंवा अगदी आपण मेडिकली जर विचार केला तर नेमकं हा वाढण्यामागे कारण आहे ते म्हणजे इम्युनिटीज अगेन.
कारण इम्युनिटी जर तुमची कमी असेल, वीक असेल, तुमची प्रतिकारशक्ती नसेल तेवढी, तर नक्कीच कुठलाही आजार हा बळावत असतो. जेव्हा एखादं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येत नाही, तिथे त्या पेशी डिवाइड होत जातात, मल्टिप्लाय होत जातात आणि त्याचाच परिणाम म्हणून अनकंट्रोलेबल ग्रोथ झाली की तिथे कॅन्सर हा निर्माण होत असतो. आणि अशा पद्धतीने हेच आपल्याला एक म्हणजे संशोधन आपल्याला काही संशोधकांनी काही वर्षांपूर्वी प्रेझेंट केलेलं आहे आणि त्याच बेसिसवर इम्युनिटी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे कॅन्सरमध्ये. आता एकदा का जर का तुमचा पहिल्यांदा जेव्हा प्रथमतः कॅन्सर हा डिटेक्ट होतो त्यावेळेस आपल्याला तुम्हाला म्हणजे न घाबरता ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचे जे एक्सपर्ट्स असतात ते तुम्हाला काही ठराविक ट्रीटमेंट सांगतात. त्यामध्ये एक ठराविक प्लॅन ऑफ ॲक्शन आहे, प्रोटोकॉल आहे जो तुम्हाला समजवला जातो. त्यामध्ये बहुधा ऑपरेशन्स असतात, सर्जरीज सांगितल्या जातात. त्याच पद्धतीने तुम्हाला किमोथेरपी किंवा तुम्हाला रेडिएशन्स हे ॲडवाईज केले जातात. तर ह्या नक्कीच ट्रीटमेंट घेतल्या पाहिजेत, ह्या नक्कीच फायदेशीर आहेत. परंतु ह्या सर्व ट्रीटमेंट्सलाही म्हणजे त्यातल्या त्यात किमोथेरपी आणि रेडिएशन्सला बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत आणि बरेचसे निगेटिव्ह इफेक्ट्स किंवा टॉक्झिक इफेक्ट्स आहेत, ज्याचा परिणाम म्हणजे असा होतो की रुग्ण हा खूपच कॉन्फिडन्स गमावून बसतो आणि ट्रीटमेंट घेण्याचा त्यांचा जो होप असतो तो कुठेतरी लॉस होतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये ते हरवून जातात किंवा घाबरतात आणि खच्ची होतात. तर हे सगळं न होता जर का आपण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सबरोबर डेफिनेटली आपण जर का होप आयुर्वेदिक मेडिसिन्स पॅरलली किंवा सायमल्टेनियसली आपण जर का सोबत कंबाईन करून हे जर घेतलं तर डेफिनेटली जे साईड इफेक्ट्स आहेत ते टाळता येतात. तर नेमके कुठले साईड इफेक्ट्स होतात? तर किमोथेरपी किंवा रेडिएशन्स घेत असताना बऱ्याचशा पेशंट्समध्ये जे आढळून येणारे इफेक्ट्स आहेत ते म्हणजे नॉशिया म्हणजेच मळमळ, उलटी होणे किंवा मग त्यांना भूक लागत नाही किंवा पचनाशी निगडीत काही विकार होत असतात. त्याचबरोबर त्यांना खूप अशक्तपणा येतो ड्युरिंग द कोर्स ऑफ द ट्रीटमेंट. आणि ह्याचाच परिणाम म्हणून काय होतं की त्या पेशंटचं जे वजन असतं ते खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होत असतं किंवा वेट लॉस हा अगदी प्रचंड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला लगेच जाणवून येण्यासारखा नोटिसेबल डिफरन्स असतो. आणि त्याचबरोबर म्हणजे हीट इतकी वाढत असते, हे सगळे मेडिसिन्स खूप स्ट्रॉंग असतात, हेवी असतात आणि ते घेतल्यामुळे काय होतं की हीट खूप मोठ्या प्रमाणावरती शरीरामध्ये वाढते, म्हणजे उष्णता खूप वाढत असते आणि त्याचाच परिणाम म्हणून स्किनवरती रॅशेस येणं किंवा स्किन पिगमेंटेशन्स होणं आणि किंवा मग पोट बिघडणं आहे. त्याचबरोबर तोंड येणं म्हणजेच अल्सर्स होणं किंवा ब्लिस्टर्स फॉर्म होणं, ह्या सगळ्या गोष्टीच खूप कॉमनली हे लोक फेस करतात आणि त्यांना त्याचा खूप त्रास होत असतो. त्याचबरोबर त्यांची झोप व्यवस्थित होत नाही, ती कुठेतरी निराश होत असतात, मानसिक ताणतणाव हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला असतो. तर अशा वेळेस ते त्यांचा कॉन्फिडन्स गमावून बसतात आणि जो कोर्स ऑफ ट्रीटमेंट आहे किमोथेरपीचा किंवा रेडिएशनचा तो पूर्ण होईल किंवा नाही हा सुद्धा किंवा मध्येच कुठेतरी स्किप होईल असा सुद्धा धोका ह्याच्यामध्ये किंवा ती संभावना खूप कमी होऊन जाते. त्याचबरोबर आता कॅन्सरच्या ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे यामध्ये बऱ्याचदा काय होतं की फक्त कॅन्सरच्याच पेशी किल होतील असं नाही आहे किंवा त्यांनाच डिस्ट्रॉय केलं जाईल अशातला प्रकार नाही आहे. तर डेफिनेटली ज्या हेल्दी सेल्स आहेत ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, त्याचबरोबर तांबड्या पेशी, परत मग पांढऱ्या पेशी म्हणजेच RBCs आणि WBC काउंट आणि प्लस प्लेटलेट काउंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तोही खूप मोठ्या प्रमाणावरती ड्रॉप होताना दिसतो ह्या ट्रीटमेंट्स घेत असताना. जेणेकरून काही वेळा असंही होतं की तुमच्या जे शेड्यूल्ड ट्रीटमेंट्स असतात, जे काही प्लॅन ट्रीटमेंट्स असतात त्याही बऱ्याचदा कॅन्सल केल्या जातात किंवा त्यासाठी तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा एक ॲडिशनल काहीतरी सप्लिमेंटरी दिलं जातं. पण आपलं जर होप मेडिसिन घेतलं तर तुम्हाला डेफिनेटली सप्लिमेंटरी औषधाचीही इथे गरज भासणार नाही आहे, कारण नैसर्गिकरित्या तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करणारच आहे, त्याचबरोबर तुमचे साईड इफेक्ट्सही टाळणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे हे जेवढे ब्लड पॅरामीटर्स आहे तेही मेंटेन करण्याचं काम ही एकच औषधी करणार आहे. आणि डेफिनेटली इतकंच नाही तर ज्या वेळेस म्हणजे ही औषधं घेत असतो तर बरेचसे टॉक्झिन्स हे ब्लड स्ट्रीममध्ये रिलीज होत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून काय होतं की बरेचशा ऑर्गन्सला डॅमेज होण्याची शक्यता असते किंवा बरेचसे दुष्परिणाम भविष्यात पण होतात किंवा कॅन्सर पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. पण आपल्या मेडिसिन्समुळे डिटॉक्सिफिकेशन त्या वेळेला होत असतं, म्हणूनच रिकरन्सची पण शक्यता टाळली जाते. सक्सेस रेट हा मॅक्सिमाइज असतो, कारण दोन्ही मेडिसिन्सच्या कॉम्बिनेशननी अँटी कॅन्सर इफेक्ट इथूनही आणि त्याही मेडिसिन्सचा इफेक्ट हा वाढवला जातो. त्यामुळे सक्सेस रेट हा मॅक्सिमम असतो. पेशंट हा नक्कीच कॅन्सरमुक्त होऊ शकतो आणि कुठल्याही साईड इफेक्ट्स विदाऊट एनी साईड इफेक्ट्स हा नक्कीच ह्याच्यातनं बरा होऊ शकतो. रिकव्हरी रेट हा डेफिनेटली फास्टर असतो यामध्ये. नक्कीच. तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या या संदर्भातलेच काही रुग्णांचं मनोगत आपण ऐकूयात. आहे आणि 2021 मध्ये डिसेंबर 2021 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर मी खूप ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं, पण मी
किमोथेरपीला घाबरून त्या ट्रीटमेंट घेतल्या नाही आणि नंतर काही दिवसांनी मला माझ्या भावाच्या थ्रू होप मेडिसिनबद्दल समजलं. त्याने व्हिडिओ पाहिले होते TV9 वरती मॅडमचे, डॉक्टर सोनवणे मॅडमचे सगळे व्हिडिओज पाहिले आणि मला त्यांनी सेंड केले. मी त्याच्यावरती त्यांच्याशी संपर्क साधला आणि होप मेडिसिन इथे आले आणि त्यांनी मला ती औषधं दिली. त्याच्यानंतर मला खूप फरक जाणवला. माझ्या ब्रेस्टमधील जी गाठ आहे ती पूर्णपणे मेल्ट झाली. काही दिवसांनी माझा पेन 3 दिवसांनी माझा पेन पूर्णपणे निघून गेला आणि मला खूप छान असं फील झालं की माझ्यामध्ये एनर्जी आली, एक नवीन प्रकारची एनर्जी आली असं मला जाणवायला लागलं. काही दिवस गेल्यानंतर माझी किमो झाली. त्या किमोमध्ये मला जास्त काही जाणवलं नाही. मला उलटी, मळमळ अशा कुठल्याही रेडिएशन म्हणजे त्याची थेरपीचे ते पूर्णपणे असे साईड इफेक्ट काहीच जाणवले नाहीत आणि मला खूप छान वाटतंय. आता सध्या माझी किमोथेरपी चालूच आहेत, पण तरीही मी होप मेडिसिनची औषधं घेते, त्याच्यामुळं मला खूप बरं वाटतंय. मी राधाकृष्ण घोडके, बीड जिल्ह्यातील पाळशिंगी या ठिकाणचा रहिवासी असून मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला 6 केमोथेरपी करायच्या सांगितल्या. 6 केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बेनकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 केमोथेरपी केल्या आणि मेडिहोप हे औषध सुरू केलं. हे औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या केमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळं मी सध्या अगदी ठणठणीत आहे. पूर्ण रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे. तर आत्ताच या रुग्णांचे अनुभव आपण ऐकले, कशा पद्धतीने या रुग्णांना होप मेडिसिनचा फायदा झालेला आहे. तर डॉक्टर, आत्ताच तुम्ही कॅन्सर या आजारावर होप मेडिसिन कसे उपयुक्त आहात हे सांगितलं, पण कॅन्सरचे पण बरेच प्रकार असतात, तर सगळ्या प्रकारांवर होप मेडिसिन तितकंच उपयुक्त ठरतं का? हो, नक्कीच. आता म्हणजे यामध्ये बऱ्याचशे टाईप्सचे कॅन्सर आहेत, ऑल टाईप्स ऑफ कॅन्सर अँड ॲट एनी स्टेज, म्हणजे कुठल्याही स्टेजचा कॅन्सर असू द्यात किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू द्यात. आपली जी मेन संकल्पना आहे ती म्हणजे कॅन्सरची जी पॅथॉलॉजी आहे किंवा जो बिघाड होत असतो, जो रूट कॉज आहे तेच आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि प्लस इम्युनिटी हा फॅक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. नैसर्गिकरित्या तुमची सेल्फ हिलिंग एबिलिटीज वाढवून तुमची नैसर्गिकरित्या इम्युनिटी वाढवण्याचं काम आपलं औषध करत असतं. त्यामुळे सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे औषध चालतं. त्याचबरोबर कॅन्सरमध्ये जे काही अँटी कॅन्सर जे इन्ग्रेडियंट्स हवे असतात त्याच प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू द्यात, कुठेही त्या पेशी कुठल्याही भागामध्ये डिवाईड होऊ द्यात, मल्टिप्लाय होऊ द्यात, डेफिनेटली आपलं औषध तिथे काम करणार आहे. त्यामुळे अगदी सर्व प्रकारच्या कॅन्सर्समध्ये आणि कुठल्याही स्टेजेसमध्ये, अगदी शेवटच्या स्टेजमध्ये आलेल्या पेशंट्सला सुद्धा खूप चांगला फायदा याच्यापासून झालेला आहे आणि त्यातनंही ते बरे झालेले आहेत आणि खूप छान आज ते लाईफ स्पेंड करत आहेत. असेही आपल्याकडे बरेच अनुभवी असे खूप सारे पेशंट्स आहेत, खूप सारा डेटा किंवा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. तर अगदी डेफिनेटली सगळीकडेच चालतो हा. नक्कीच. तर आणखीन काही रुग्णांचे अनुभव आपण ऐकूयात. नमस्कार, माझं नाव राजेंद्र रामकृष्ण पानसरे. आपण चाकणवरून आलेलो आहोत. मला ब्लड कॅन्सर डॉक्टरने सांगितला, त्याच्यावर त्यांनी औषध उपचार चालू केले, परंतु ते औषध उपचार घेऊन सुद्धा मला खास फरक पडाना. बऱ्याच ठिकाणी चांगल्या ठिकाणी औषध उपचार घेतले पण फरक पडाना. नंतर आमचे मित्र वराळे गावचे त्यांनी सांगितलं, एक डॉक्टर आहेत त्यांना पण हाच आजार होता, त्यांनी सांगितले त्या डॉक्टरांकडनं मी होप म्हणून औषध घेतोय आणि त्यांचा तो आजार बरा झाला. ते ऐकून मी इथं आलो आणि होप औषध चालू केले. तेव्हापासून माझं जे लगेवाटं जे ब्लड जात होतं ते कमी झालं, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढली, जो दम लागणे वगैरे ही जी क्रिया होत होती ती पूर्ण बंद झाली आणि व्यवस्थित वाटतं, आनंदी वाटतं. मला ह्या आजाराची कल्पना साधारण 2005च्या दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता. मला अत्यवस्था अवस्थेतच रुग्णालयात ॲडमिट केलं होतं. जेव्हा म्हणजे औषध कुठलं चालू आहे, काय चालू आहे मला काहीच माहीत नव्हतं. पण ती लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर माझ्या घरच्यांना आमच्या एका स्नेहांकडनं होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं. त्यांनी ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधही चालू केलं. जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा नाकातनं तोंडातनं ब्लिडिंग, अंगात रक्त जे होतं त्याचे रिपोर्ट तर असे होते की हिमोग्लोबिनचं प्रमाण 3 आणि 4 होतं. म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण. पण औषध चालू केलं, पहिल्या 2-3 दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं, जराशी
जागेवर आलो मी आणि तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट बरोबर आणि साधारण 3 ते 4 महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते. अगदी बोन मॅरो सकट सगळे रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे फ्री होते. तर आत्ताच अजून काही रुग्णांचे अनुभव आपण ऐकले कशा पद्धतीने त्यांना होप मेडिसिनचा फायदा झालेला आहे. तर डॉक्टर, एकंदरीतच हे सर्व पाहिल्यानंतर, यांचे अनुभव पाहिल्यानंतर तुम्हाला यावर काय सांगायचं आहे? डेफिनेटली आत्ताच आपण जी प्रतिक्रिया बघितलेली आहे आपल्या पेशंट्सची, ती खूप म्हणजे एनकरेज करणारी किंवा सगळ्याच कॅन्सरच्या रुग्णांना मोटिवेट करणारी किंवा त्यांना म्हणजे उत्तेजना देणारी आहे डेफिनेटली. कारण हे सर्व जे पेशंट्स होते हे डेफिनेटली खूप जास्त पुढच्या स्टेजेसमध्ये गेलेले होते. त्यांना बऱ्याचशा औषधांनी सुद्धा फायदा झालेला नव्हता किंवा असेही पेशंट्स आपल्याकडे आलेले आहेत की ज्यांना म्हणजे अगदी शेवटच्या स्टेजमध्ये म्हणजे फक्त पॅलिएटिव्ह केअर म्हणजे ज्यांच्या लक्षणांची फक्त ट्रीटमेंट केली जाईल, त्या पलीकडे कॅन्सरची ट्रीटमेंट होऊ शकणार नाही किंवा कॅन्सर बरा होऊ शकणार नाही. आता अशा स्टेजेसला पोहोचल्यानंतर ती पेशंट्स आपल्याकडे आलेले आहेत आणि अशा अवस्थेत आल्यानंतर सुद्धा या पेशंट्सला त्यांच्या लक्षणांमध्ये तर नक्कीच फरक पडलेला आहे, परंतु ते त्यातनं कॅन्सरमुक्त झालेले आहेत आणि प्लस आजही ते खूप छान लाईफ स्पेंड करत आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे जे मेडिसिन आहे हे खूप छान अगदी एखाद्या संजीवनीसारखं काम करून गेलेलं आहे आणि डेफिनेटली असे खूप रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे अनेक पेशंट्सचे अनुभव आहेत. इथे वेळेअभावी आपण काहीच क्लिप्स इथे दाखवू शकलो, पण डेफिनेटली आपल्याकडे तो रेकॉर्ड आहे. आपल्या वेबसाईटवरती अजून काही आपल्याला टेस्टिमोनियल्स बघता येण्यासारखे आहेत, पेशंट्सचे अनुभव आपल्याला ऐकता येण्यासारखे आहेत. तर तिथेही आपण व्हिजिट करू शकता, हे सगळं ऐकू शकतात, बघू शकतात. आणि होप मेडिसिन हे नॅचरल, हर्बल आणि ऑर्गॅनिक असून हे किती फायदेशीर ठरू शकतं हे आपण नक्कीच ह्याच्यातनं घेण्यासारखं आहे. नक्कीच. पण डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा? येस, तर नक्कीच मला हे महत्त्वाचं सांगावंसं वाटेल की म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर डेफिनेटली ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, कारण बऱ्याचदा काय होतं की आफ्टर द एज ऑफ 40च्या एज नंतर किंवा बऱ्याचदा काही जेनेटिक काही इश्यूज असतात की ज्यामध्ये कॅन्सर होण्याची जी शक्यता असते ती डेफिनेट असते. प्लस काही आजार किंवा काही व्यसनांची सवय असते बऱ्याचशा रुग्णांना. मग ते व्यसनांमुळे काही अल्सर होत असतील, काही इन्फेक्शन्स होत असतील, जे बहुधा म्हणजे खूप लाँग पिरियडपर्यंत तुम्ही औषधी करूनही ते बरे होत नाही आहेत. तर अशा वेळेस कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यावेळेस आपण एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून, म्हणजे आधीच ती वेळ येऊ नये आपल्यावरती की आपण कॅन्सरपर्यंत पोहोचू नये म्हणून आपण आधीच ह्या सगळ्या ट्रीटमेंट जर का प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून घेतल्या तर डेफिनेटली आपण हा आजार जो आहे हा टाळता येण्यासारखा आहे. प्लस दुसरं सांगावंसं वाटेल की ॲज अर्ली ॲज पॉसिबल, म्हणजे जितक्या लवकर तुम्हाला शक्य असेल तितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट नक्कीच घ्या. जेव्हा ज्या क्षणाला तुम्हाला कळतं की तुमचा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, मग ट्रीटमेंट कुठलीही असो, अगदी ऑपरेशन असू द्यात किंवा किमोथेरपी असू द्यात किंवा रेडिएशन्स असू द्यात, तुम्ही नक्कीच त्या दिवशी किंवा त्या क्षणापासून तुम्ही होप मेडिसिन्सचा जर का सेवन केलं तर डेफिनेटली आपला जो सक्सेस रेट आहे, आपला जो साईड इफेक्ट्स टाळण्याचा जो रेट आहे डेफिनेटली तो कमी होणार आहे. तुम्ही त्याचबरोबर तुमचे इतरही जे काही प्रोटोकॉल आहे तो नक्कीच फॉलो करू शकता आणि घेतला पाहिजे, जेणेकरून आपला सक्सेस रेट आहे तो मॅक्सिमम असलाच होणारच असं आहे. प्लस आता त्याबरोबर मी एक निवेदन सर्व पॅथीच्या डॉक्टर्सला करू इच्छिते इथे, कारण आपल्या सर्वांचा एकच हेतू आहे किंवा एकच गोल आहे की आपल्याकडे जे कॅन्सरचे रुग्ण येत असतात ते खूप मोठ्या अपेक्षेने किंवा खूप त्यांचं जे मानसिक बळ जे असतं ते खूप मनोदौर्बल्य ढासळलेलं असतं. तर अशा वेळी आपण ज्या काही ट्रीटमेंट्स किंवा जे काही पॅथीच्या म्हणजे एक फायदेशीर ठरणाऱ्या ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर अशा सर्व गोष्टींचा जर आपण वापर करून त्या पेशंट्सला कॅन्सरमुक्त होण्यासाठी किंवा त्यावरती मात करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो, तर ह्या औषधींचा नक्कीच उपयोग केला गेला पाहिजे. आता ह्या औषधींचं एक विशेष म्हणजे सांगायचं असं आहे की ह्या औषधी फक्त म्हणजे आपल्याकडे हा जो मागचा रेकॉर्ड आहे एवढाच नाही आहे, तो अनेक वर्षांचा रेकॉर्ड आपल्याकडे नक्कीच आहे. पेशंट्सचा अनुभव आहे, त्यांचे ऑब्झर्वेशन्स आपल्याकडे आहेत, पण त्याचबरोबर आपण त्याच्यावरती रिसर्चही केलेला आहे. तर हा रिसर्च विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर म्हणजेच अहमदनगरमध्ये आपण तो केलेला आहे. तर त्यामध्ये आपण काही 100 पेशंट्सवरती क्लिनिकल ट्रायल्स घेतले की जे केमोथेरपी किंवा रेडिएशन्स घेत होते आणि कुठल्याही प्रकारचा कॅन्सर त्यामध्ये आपण कन्सिडर केलेला होता. तर अशा वेळी आपल्याला जे कन्क्लुजन सापडलेलं आहे तर त्यामध्ये कॅन्सर हा अगदी खूप छान पद्धतीने, अगदी स्पीडी रिकव्हरी त्याच्यामध्ये अनुभवलेली आहे
विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आणि विदाऊट एनी ड्रग इंटरॅक्शन. म्हणजे अगदी कुठलेही मेडिसिन्स घेत असताना त्यांना कुठलेही साईड इफेक्ट्स झाले नाही आणि रिकव्हरी खूप छान पद्धतीने फास्ट रिकव्हरी आपल्याला अनुभवण्यात आली. आणि त्याचंच एक जर्नलमध्ये म्हणजे इंटरनॅशनल जर्नलमध्ये हा रिसर्च जो आहे तो पब्लिश केला गेलेला आहे. या सक्सेसनंतर डेफिनेटली आमची जी मोटिवेशन आहे ती आणखीन वाढलेली आहे आणि आमचा अजून एक रिसर्च जो आहे तो अंडरटेकन आहे. तो आमचा जर्मनीमध्येही आम्ही क्लिनिकल ट्रायल्स अगदी सगळ्या प्रकारच्या कॅन्सर्समध्ये आणि कुठल्याही एज ग्रुपमध्ये तिथेही आम्ही घेतलेलं आहे. तर त्यामुळे हे जे इफेक्ट्स आहे हे डेफिनेटली सगळ्या डॉक्टर्सनी हे जर लक्षात घेतले तर हे सेफ आहे, विदाऊट एनी टॉक्सिसिटी आणि सक्सेस रेट देणारा आहे आणि पेशंट्सला सॅटिस्फॅक्टरी आणि कॅन्सर मुक्त करण्यासाठी खूप चांगलं आणि उपयुक्त असं औषध आहे. त्याचबरोबर आपले होपमध्ये कधीही कोणीही म्हणजे अगदी जर ट्रॅव्हल करणं शक्य नसेल तर व्हिडिओ कन्सल्टेशन्स घेऊ शकतात, अपॉइंटमेंट्स घेऊ शकतात, इन पर्सन पण येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत जेणेकरून त्यांना औषधी आपण कुरिअर सर्व्हिसेस किंवा त्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. इवन इन इंडिया नॅशनली आणि इंटरनॅशनली आपण दोन्ही लेवल्सवरती ह्या औषधींचा सप्लाय करत असतो. तर सगळ्यांनीच ह्याचा फायदा घेतला पाहिजे आणि आपण नेहमीच अवेलेबल आहोत आणि नेहमीच पेशंट्सच्या केअरसाठी आपण तिथे आहोत. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर माधुरी सोनवणे यांच्याकडून कॅन्सर व इतर आजार यावर तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम, संधिवात, डिप्रेशन, HIV, हार्मोनल प्रॉब्लेम्स, थायरॉइड व PCOD, मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे होणारे आजार आणि त्या संबंधित आजार, मूळव्याध यावर होप मेडिसिन कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे जाणून घेतलं आणि विशेष म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत. तर तुम्ही यांना स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा C24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे